नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत वांग्याचे भरीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी मध्यम आकाराची 6 वांगी घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण आता वांग्यामध्ये काही कीड आहे का हे चेक करून घेऊया। तर या पद्धतीने मी वांग्याला थोडीशी चीर करून यामध्ये काही कीड आहे का हे चेक करून घेतलं। तर यामध्ये माझं एक वांग खराब निघालेलं आहे। आता आपण वांग्याच्या सर्व बाजूनी थोडंसं तेल लावून घेऊया। आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये घेतलेला आहे 2 चमचे तेल। आता यामध्ये सर्व वांगी ऍड करूया व यावरती झाकण ठेवूया। तर ही वांगी आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला मध्ये आधी हे झाकण काढून वांगी चेक करून घ्यायची। तर आपली एक बाजू चांगली भाजलेली आहे, तर आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून टाकूया। तर याच पद्धतीने 2-3 वेळेस आपल्याला ही वांगी पलटून टाकायची आहे। तर आता आपली ही वांगी चांगली भाजलेली आहे, तर ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। वांगी थंड झाल्यावरती आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। याच पद्धतीने आपण सर्व वांग्यांची साल काढून घेऊया। आता याला मॅश करून घेऊया। आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे व त्यामध्ये घेतलेला आहे 2 चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये ऍड करूया जिरे, कांदा। आता आपल्याला हे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा परतला आहे, तर यामध्ये ऍड करूया लाल तिखट, मीठ, थोडीशी कोथिंबीर व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण मॅश करून घेतलेले वांगे ऍड करायचे आहे व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर वांग फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपलं भरीत खूप छान झालेलं आहे। तर या पद्धतीने आपलं भरीत तयार झालेलं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।